महाराष्ट्र धर्म संकटात आहे. छत्रपती शिवरायांचा आणि वारकरी संप्रदाय, तुकाराम माऊलीचा संप्रदाय या सगळ्या विचारधारेला शाहू फुले आंबेडकरांनी आधुनिक काळापर्यंत आणलं आणि म्हणून महाराष्ट्र हे एक वेगळं राज्य आहे. महाराष्ट्राचं कौतुक जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे असं जगात म्हटलं जातं. मराठी माणूस हा अत्यंत एक वेगळं रसायन आहे. हे जगात आमचं कौतुक आहे आणि म्हणून आता आपल्याला महाराष्ट्र धर्म जपायचा आहे. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आपल्याला एकत्रित काम करायचं आहे. राजकारण चालूच राहील, राजकारण येत राहील, पण आज महाराष्ट्र कधीच नव्हता एवढा संकटात आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र सावरण्याची, महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्याचं आणि महाराष्ट्र पुन्हा वैभवकडे न्यायची जबाबदारी ही आपल्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांची, सामान्य मतदाराची जबाबदारी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याला कोणी बळी पडू नये. सगळ्यांनी एकत्रितपणानं महाराष्ट्राचा विचार करून भूमिका घेतली पाहिजे. ती राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये असो, हिंदुस्थानामध्ये असो, प्रत्येकाला आपला धर्म, प्रत्येकाला आपली जात, प्रत्येकाला आपला पंथ हा प्रिय असतो. ते साहजिक नैसर्गिक आहे, त्यात वावगं नाही. त्या बाबतीत कोणी कोणाला दोष द्यायचं कारण नाही. पण दुर्दैवानं हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा आहे. प्रत्येक जातीनं एक एक संत दिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, संत चोखोबा, संत सावता महाराज, संत सेना महाराज, रोहिदास महाराज, सेवलाल महाराज, तनपुरे महाराज, कोणतंही नाव घ्या, भगवान बाबा, वामन भाऊ, हे मूळ संप्रदायाने माणसाला माणूस आहे ही जाणीव करून एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणूस म्हणून व्यवहार करावा, जगाला प्रेम अर्पण करावे. साने गुरुजींनी जे वाक्य वापरलेले ह्याच संप्रदायाचा हा पाया आहे. हाच पाया घेऊन महाराष्ट्र धर्म हा उभा राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र उभा केला आहे, याला इतिहास दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती जमातीला एकत्रित करून हा महाराष्ट्र उभा केलेला आहे. हा महाराष्ट्र एकाचा नाही, हा महाराष्ट्र प्रत्येकाचा आहे. हा महाराष्ट्र सगळ्याचा आहे. ही शिकवण केली 3.5 वर्ष आणि 12व्या शतकात माऊलीने स्थापन केलेला संप्रदाय, यातनं हा महाराष्ट्र धर्म हा एक वेगळं रसायन उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्र धर्म बिघडवण्याचं पाप कोणी करू नये. इथं सलोखा महत्त्वाचा आहे, इथं सामंजस्य महत्त्वाचं आहे. इथं आपण सगळेजण बरोबर आहोत, आपण एकत्रित राहिलो तर महाराष्ट्र धर्म टिकणार आहे. आणि हे एकत्रीकरण होऊ नये हे तर अनेकांचं महाराष्ट्र विद्रोह असणाऱ्या लोकांच्या मनातली भावना आहे. कारण हा महाराष्ट्र सुरक्षित राहिला तर देश सुरक्षित राहील. 62 साली या देशावरती चीनचं आक्रमण झालं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना त्या ठिकाणी संरक्षण मंत्री पंडित नेहरूंनी केलं आणि तेव्हापासून आहे की हिमालयाचं संरक्षणाला सह्याद्री धावून गेला. हा सह्याद्रीचा कडा संरक्षण असलेला महाराष्ट्र आहे. आणि राजकारणाच्या शूद्र स्वार्थासाठी, केवळ शूद्र स्वार्थासाठी कोणत्याही नेतृत्वाने, पक्षानं, कोणी असो, आज राजकारण कोणासाठी करायचं, या महाराष्ट्रासाठी करायचं असेल, ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस माझा आहे ही भूमिका आजपर्यंत सगळ्यांनी घेतली म्हणून महाराष्ट्र आज देशातलं 1 नंबरचं राज्य होतं. पण ह्या महाराष्ट्रामध्ये आज कुठंतरी हे प्रदूषण करून महाराष्ट्र धर्म बुडवू नये ही सगळ्याच्याच जबाबदारीची खांद्यावरती ही जबाबदारी आहे. सगळ्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म टिकवला पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. व्यक्तीच्या जीवनात आई आणि वडील हे फार मोठं स्थान असो, ती व्यक्ती कोणी असू द्या. मला हे माझे वडील तर एक असामान्य नेतृत्व करणारं नेतृत्व होतं. जन्मजात त्यांच्यामध्ये निसर्गतः एक विस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी, गरीब माणसाला न्याय मिळण्यासाठी, नाहीरे वर्गाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी सतत आयुष्यभर काम केलं. आणि केवळ विचार मांडून थांबले नाही तर त्याच्यासाठी कृतिशील त्याग करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, लढावं लागतं. आणि ह्या सगळ्या कसोटीवरती त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. आणि मी आत्ता सांगितलं तसं प्रत्येक गोष्ट या मतदारसंघात विशेषतः पाथर्डी तालुक्यात जर ज्या ठिकाणी तुम्हाला काही सार्वजनिक दिसेल तिथं बबनराव ढाकणे हे नाव घ्यावंच लागतं. वीज कुणी आणली? विरोधकाने म्हणावं लागेल बबनराव ढाकणे.
या तालुक्यातले मूळ रस्ते कोणी केले? नाव घ्यावं लागतं बबनराव ठाकरे. या तालुक्यात 128 बाजार तलाव, 4 मध्यम प्रकल्प पाण्याचे कोणी उभं केलं? बबनराव ठाकरे. या तालुक्यात एस टी स्टँड कोणी आणलं? बबनराव ठाकरे. या तालुक्यात एस टी डेपो कोणी मतदारसंघात आणला? बबनराव ठाकरे. या मतदारसंघात स्वतः ऊसतोडणी कामगाराच्या मालकीचा कारखाना उभा कोणी केला? बबनराव ठाकरे. ही न संपणारी आहे. जोपर्यंत ते सक्रिय होते तोपर्यंत ही कामं त्यांना शक्य झाली ते करत राहिले. आज ही 20 वर्ष दुसरीकडं नेतृत्व केल्यामुळं हा विकासाचा रथ थांबलाय हे विरोधक खाजगीसुद्धा कबूल करतो. ही तर जाहीर चर्चा आहे. आता त्यांच्या संदर्भातल्या आठवणी तर एवढ्या प्रचंड आहेत की मी श्वास घेतो, प्रत्येक पाऊल टाकतो. सतत वर्षच झाले त्यांचं स्मरण येतं, त्यांची आठवण येते आणि प्रामाणिकपणानं त्यांची आज मला उणीव भासते. ते असते तर आज अनेक गोष्टी मला अधिक सोप्या झाल्या असत्या. शेवटी प्रदीर्घ अनुभव त्यांच्या जीवनाचा होता. मला त्यांच्या आठवणी एक सांगून बघणार नाही, पण एक वाक्य मला सतत राहिलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये मला आपल्या कुटुंबाला जे मोठेपण मिळालेलं आहे ते या मतदारसंघातल्या गरीब आणि सामान्य माणसांमुळे मिळालेलं आहे. त्यांचीच बांधिलकी म्हणून आयुष्यभर तू प्रामाणिकपणा त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे, ही मात्र त्यांची शिकवण मी स्वतः अंगीकृत केलेली. मी स्वतः त्याप्रमाणे सुटतात. जसं एखाद्या शरीराला व्याधी झाली, त्या व्याधीचं योग्य निदान झालं डॉक्टरला तर औषधही योग्य पद्धतीनं दिलं जातं आणि मग त्याच्यातनं ते रुग्ण हा त्या व्याधीतनं बाहेर पडतो, आजारी असल्याला पूर्ण ठणठणीत होतो. तसं मी पुन्हा सांगतो की मूळ दुखणं या तालुक्यातलं मतदारसंघातल्या 70% भागात शेतीचं पाणी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. त्याला वर्षाचे 3 पिकं जरी घेता आले, एवढं जरी त्याला पाणी दिलं, हे मूळ आजारबरा होणार आहे. हा मूळ आजारबरा झाला की शेतीच्या माध्यमातून पैसे मिळत नाहीत, उत्पन्न मिळत नाही, म्हणून आमचा इथला माणूस ऊस तोडायला जातो आहे. म्हणून तो कुठेतरी ठाणे मुंबईसारख्या महानगरात जाऊन झोपडपट्टीत राहतो, कुठंतरी हातावर पोट भरतो. जर आज शेतीमध्ये 3 पिकं मिळाली वर्षातली तर त्याला कुठेही जायची गरज नाही आहे. मी आत्ता सांगितलं छोटे उद्योग आणि मध्यम प्रकल्प इथं उभे राहू शकतात. इथं उभं राहण्यासाठी साधनं आहेत, सुविधासुद्धा आहेत आणि म्हणून या साधना सुविधेचा उपयोग करून रोजगार स्थानिक पातळीवर उपलब्ध करण्यासाठी छोट्या प्रकल्पांना अधिक चालना देण्याची गरज आहे. अर्थात विजन किंवा एक स्वप्न म्हटलं, माझ्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, पण हे मूळ प्रश्न सुटणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असं मला वाटतं. हा मूळ आजार आहे. हा मूळ आजार झाला दूर की शरीर ठणठणीत होणार आहे. रस्ते हे निरंतर प्रश्न आहे. आज रस्ता झाला, उद्या फुटणार आहे, पुन्हा रस्ता करावा लागणार आहे. ही प्रक्रिया थांबणारी नाही, ही निश्चित आहे. शाश्वत विकास झाला पाहिजे आणि शाश्वत विकास तेव्हाच होतो ज्यावेळेस लोकांचं आर्थिक उत्पन्न वाढतं, आर्थिक स्तर वाढतो. आणि म्हणून माझं पहिलं प्राधान्य एक सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे. त्यासाठी माझा संकल्प आहे. थांबवायचं असेल तर शेतीचं पाणी. आता इथं मोठी एमआयडीसी वगैरे असे गप्पा मारणं ठीक आहे, परंतु नक्कीच लघु उद्योग आणि मध्यम उद्योग इथं उभे राहू शकतात. त्या 20-25 वर्षात जर इच्छाशक्ती प्रबळ ठेवली असती तर छोटे मोठे उद्योगधंदे इथं उभे आले असते. माझ्या मतदारसंघातल्या पाथर्डी शहरामध्ये 30-40 वर्षापूर्वी ढाकणे साहेबांच्याच प्रयत्नातून एक गायछाप कारखाना आला. आज शेकडो प्रपंचाला रोजगार उपलब्ध झाला. मग त्यानंतर ह्या 10-20 वर्षात का कोणाला वाटलं नाही नेतृत्वाला की छोटे मोठे शेतीला पूरक असणारे उद्योग घेऊ शकतात. माझ्या मतदारसंघात हॉर्टिकल्चर मोठं आहे. डाळिंब असेल, सीताफळ असेल, मोसंबी असेल, संत्री असेल, बोरं असतील, चिक्कू असतील, याला पूरक छोटे मोठे उद्योग इथं आले असतील. पण मी पुन्हा सांगतो तसं याच्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते आणि त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. दुर्दैवानं सध्याच्या नेतृत्वात याच्यात अपयशी ठरलं आहे. मी अनेक वेळा सांगितले की दुर्दैवाने या मतदारसंघातले सुमारे स्थायी आणि अस्थायी म्हणजे जरी काही हंगामी काही काळा करते 6 महिन्याकरता आणि कायमचे सुमारे 1 लाख लोक स्थलांतरित आहेत. त्यातला मोठा आकडा ऊसतोडणी कामगारांचा आहे. दुष्काळी भागातला तालुका आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज माझ्या मतदारसंघातल्या
60% ते 70% भाग शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे. जायकवाडी आणि मुळा डॅमचा काही पाणी काही मर्यादित गावातल्या भागापुरतं आहे. पण मेजॉरिटीनं अनेक शेतकरी शेतीमध्ये काम करत असताना पाणी नसल्यामुळं शेती ही फायदेशीर ठरत नाही आणि म्हणून नाईलाजानं त्यांना ऊस तोडण्यासाठी जावं लागतं. व्यवसाय छोटे मोठे करण्यासाठी ज्याला आपण हातावर पोट भरण्याचा व्यवसाय म्हणतो, अगदी पुणे मुंबई जिथं जमेल तिथं जात आहेत आणि स्वतःचे प्रपंच कसे तरी चालवत आहेत. मुळात स्थलांतर होण्याचं कारण शेतीला पाणी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं भाग त्या शिक्षणाच्या प्रमाणात वाढल्यामुळं अनेक तरुण मित्र उच्च शिक्षित झाल्यानंतरही हाताला काम नसल्यामुळे बेरोजगार म्हणून अक्षरशः गावात टोळक्या टोळक्यांनी थांबलेले आहेत. सामाजिक प्रश्न आहे, लग्नसुद्धा व्हायला तयार नाहीत. 30-30 वय झाले पण लग्न होत नाही. हे एक मोठं गंभीर संकट आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतीला पाणी खरं तर ह्या 20-25 वर्षात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना ही संधी होती. या संधीचा फायदा घेऊन आजपर्यंत शेतीला पाणी उपलब्ध करून दिलं असतं तो लोक स्थलांतरित झाले नसते. जगाच्या पाठीवरती कुणीही आपलं गाव सोडून दुसरीकडे जायला उत्सुक नसतो. आपला माणसं आपली गावं ह्याच्यातच राहणारा आपला माणूस आहे. पण आज पोटाची कळगी भरायला त्याला नाईलाजानं घरदार सोडून जावं लागतं आणि ह्या 20-25 वर्षात खरं तर हा पाण्याचा प्रश्न सोडवणं शक्य होतं. पण इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे या मतदारसंघातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न जसा होता तसाच राहिलेला आहे. स्वर्गीय ढाकणे साहेबांच्या राजकीय सक्रियता संपल्यानंतर ते थांबले, स्वतःहून थांबले. त्याच्यानंतर 20-25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी ह्या प्रश्नाकडं अत्यंत गांभीर्यानं पाहिला पाहिजे होतं. प्रश्न असा कोणताच नाही की ज्याला उत्तर नाही, पण इच्छाशक्ती असली पाहिजे. 20-25 वर्षात इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं या तालुक्यातल्या पाण्याचा रोजगारीचा प्रश्न सुटला नाही. कोणाला काही मिळालं हा गौण प्रश्न आहे. एक व्यक्तीला काही मिळालं म्हणजे सगळं प्रश्न सुटत नाही. ठीक आहे, एक राजकीय जीवनात एक कार्यकर्ता म्हणून मी 30 वर्ष काम करतोय. मला नक्कीच असं वाटतं की मला यावेळेस संधी लोक देतील आणि मी आत्ता सांगितलं तसं मिळालेल्या संधी किंवा मिळालेली सत्ता ही जर लोकांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी वापरली गेली तर त्या सत्तेला अर्थ आहे. अनेक वेळा सत्ता मिळते पण त्या सत्तेचा वापर लोकांसाठी न होता फक्त स्वहितासाठी स्वतःला मोठं करण्यासाठी झाली तर दुर्दैव असतं ते जनतेचं असतं. मिळालेली सत्ता ही लोकांसाठी राबली पाहिजे. मिळालेली सत्ता ही त्याच्यासाठीच आहे. तुम्ही विश्वस्त असता एक प्रकारे लोकांच्या वतीनं आणि म्हणून मिळालेल्या सत्तेचा माध्यमाचा वापर हा लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी झाला पाहिजे. तुम्ही कदाचित मोठे होताल पण तुमची सत्ता जर लोकांच्या कामाला पडली नसेल तर लोक तुम्हाला विसरतात. तुम्ही उद्या सत्ता मिळणे सत्तेचा वापर लोकांसाठी केला, लोकांचे प्रश्न सोडवली गेली. उद्या सत्ता नसतानाही लोकांच्या मनात तुमच्याबद्दल सद्भावना होते आणि म्हणून मिळालेली सत्ता ही लोकांसाठी वापरायचं हा तर माझा दृढ निश्चय पहिल्यापासून आहे. माझा व्यक्तिगत स्वभाव जो आहे किंवा जे माझं व्यक्तिमत्व आहे हे संघर्षात्मक घडलेलं व्यक्तिमत्व आहे. स्वर्गीय ढाकणे साहेबांनी सुद्धा शून्यातून त्यांचं कर्तबगारीच्या माध्यमातून या मतदारसंघात न्याय मिळवून देण्याचं काम केलं. मूलभूत तालुका उभारला पाहिजे. मूळ रस्ते, वीज, पाणी जे जे मूलभूत गरजा पाहिजे होत्या त्यांच्या नेतृत्वात ते काम करत असताना त्यांनी हे सगळं उभं केलं. हे सगळ्या लोकांना माहिती आहे. सत्ता त्यांना त्यांचे योग होते, त्यांना साधनं मिळाली, सत्तेची माध्यमं मिळाली, त्यांना अधिक चांगलं काम करता आलं. पण मी लढत असताना कुठंतरी सत्ताच्या माध्यमातून जी साधनं सत्ता करून लोकांचे प्रश्न सोडवते असतात ती संधी मला नाही मिळाली. पण म्हणून मी कुठं थांबलो नाही. पराभव पचवणंसुद्धा सोपं नसतं. मी पराभूत झालो तरी माझी बांधिलकी लोकांशी आहे आणि म्हणून मी सत्ता आहे की नाही, मिळेल की नाही मिळेल याचा विचार न करत गेली 30 वर्ष सतत लोकांमध्ये राहिलो, लोकांच्या सुखात दुःखात राहिलो. लोकांच्यावरती संकट आले त्यावेळेस मी लोकांची भूमिका घेऊन लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी लढे दिलेले आहेत. माझ्यावरती अगदी 32 गुन्हे दाखल झाले होते. त्याच्यातले अनेक निकाली लागले. माझी आंदोलनं ही अत्यंत आक्रमक झाली. कारण मला एक विश्वास आहे, माझं मान्यता ह्याला आहे की लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये
सत्ता हे एक साधन आहे लोकसेवेचं, पण केवळ सत्ता हे साध्य नसलं पाहिजे. असं थोडंच आहे की लोकसेवा करत असताना साधन म्हणून ते माध्यम मिळालं तर अधिक प्रभावीपणानं तुमच्या विचारातनं जे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे असतात त्याला न्याय देता येतो. परंतु केवळ सत्ता नाही म्हणून लोकसेवा करता येत नाही, लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही, याला काही मी मान्यता देत नाही. कारण लोकशाहीमध्ये सरकारवरती लोकांचा दबाव निर्माण करून सुद्धा प्रश्न सोडवता येतात, हे मी 30 वर्षानं होते. माझं सत्ता नसताना देखील केवळ लोकांच्या दबाव निर्माण करून अनेक प्रश्न या मतदारसंघात मी सरकारला सोडवायला भाग पाडलेत किंवा जे काही चुकीचे निर्णय झालेत ते चुकीचे निर्णय बदलायला सुद्धा मी लोकांच्या चळवळीतनं दबाव निर्माण केला प्रशासनावरती आणि चुकीचे निर्णय अंमलात येऊ दिले नाहीत. हा मग ठीक आहे, सत्ता असली काही नसली काय, पण आपण काम करत राहिलं पाहिजे याच विचारातनं मी काम केलं. त्याच्यामुळं माझ्या मनात ती लालसा कधीच नव्हती, नाही आहे, आणि म्हणून मी काम करत राहणार एक कार्यकर्ता आहे. ह्याच मतदारसंघातले मी पुन्हा तेच मुद्दे येतात की महाराष्ट्रामध्ये या 10 वर्षामधल्या 8 वर्ष 8.5 वर्ष कोरोनाच्या काळाचा लॉकडाऊनचा काळ सोडला तर 14 सालापासून ह्याच लोकांचं सरकार आहे. छोट्याशा अल्पावधीकरता उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार या राज्यात होतं. त्या काळातही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झालेली आहे आणि जगानं कौतुक केलेले त्या सरकारचे की कोरोनाच्या काळात उत्तम प्रकारे स्थिती या सरकारने हाताळली होती. एवढा काळ सोडला तर महाराष्ट्र धर्म बुडवण्याचं पातक या सरकारने केलं आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, माऊली तुकाराम महाराजांचा संप्रदायाचा हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रातले सगळे काही उद्योगधंदे आज गुजरातला नेण्याचं पाप या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केलं आहे. सत्तेच्या लालसापोटी ह्या गुजरातच्या पुढे ही मंडळी झोकलेली आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी सुरतेवरती आक्रमण केलं तर कदाचित हा बदला घेतला जातो की काय. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने महाराष्ट्राची जी अस्मिता आहे की एकेकाळी असं म्हटलं जातं की दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्याच महाराष्ट्राला गुजरातला तुम्ही बांधून दिलं की काय. आणि केवळ सत्तेच्या लालसापोटी आज मोठे उद्योग गुजरातला पळून नेले. आज लाखो मुलं आज रोजगार जो उपलब्ध झाला असता ते बेरोजगार झाले. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था दयनीय. यांच्याच विचारचं सरकार केंद्रात आहे, पण शेतकऱ्याला भरीव निधी मिळावे, कर्जमाफी व्हावी, त्याला प्रत्यक्षात स्वरूपामध्ये आज मदत करण्याची गरज आहे. त्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव आज पडलेले आहेत. सोयाबीन अगदी 3,500 पर्यंत, कापूस 6,500च्या पुढे जात नाही. आज सगळ्याचा विचार केल्यानंतर मूलभूत प्रश्न सोडवले गेले नाहीत आणि म्हणून असंतोष आहे. आणि म्हणून कुठंतरी आज सकारात्मक मुद्दे घेऊन लोकांपुढे जावं अशी परिस्थिती महाविकास आघाडीच्या विरोधात लढणाऱ्या युती सरकारची नाही आहे. आज भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व सांगू शकत नाही की आम्ही एवढे लाख रोजगार उपलब्ध केले, नकारार्थी उत्तर आहे. शेतकऱ्याला किफायतशीर भाव दिला, नकारार्थी उत्तर आहे. आज मुलांना नोकऱ्या दिल्यात, सगळ्या बाबतीत नकारार्थी आहे. आणि मग अशा वेळेस लोकांपुढं काय करायचं, तर लोकांपुढं केवळ महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रदूषण निर्माण करायचं. ज्या शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आम्ही सांगतो तिथं सामाजिक प्रदूषण करायचं, धार्मिक जातीपातीचं राजकारणावरती लोकांना भडकवायचं आणि सत्तेचं राजकारण करत राहायचं. पण या सगळ्या खेळात हा महाराष्ट्र कोणत्या एका जातीचा नाही, महाराष्ट्र हा कोणाच्या धर्माचा नाही, महाराष्ट्र हा सगळ्यांचा आहे. सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाचा विकास केला पाहिजे हीच विचारधारा घेऊन गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातलं नेतृत्व सगळेच नेतृत्व हे काम करत असत. पण आता ह्या 8-1 वर्षाच्या कालखंडात मी मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्राचा धर्म बुडवण्याचं पातक हे भाजपच्या नेतृत्वाने केले. देवेंद्र फडणवीसांनी ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विषयाला ज्या पद्धतीने हाताळलं तर मनामध्ये शंका येते, खरंच हे नेतृत्व महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करतंय का हे नेतृत्व गुजरातच्या भल्याचं, मोदीशांच्या भल्याचा विचार करते, हा प्रश्न आहे. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र आजपर्यंत सगळ्यांनी जपला होता तो महाराष्ट्र डिस्टर्ब करण्याचं कृत्य या नेतृत्वाने केलं. यामुळं लोकांच्या मनात राग आहे.
लढाई केल्यानंतर लढाईच्या समोर जो समोरच्या पक्षातनं समोरच्या विचारधारेतनं जो येतो त्याच्याच विरोधात आपण आपल्या विचाराची लढाई घेऊन लोकांपर्यंत जात असतो. आणि कोणी एक विशिष्ट उमेदवारच माझ्यासाठी आव्हान आहे असं मी मानत नाही. जो तो आपल्या परीनं आपापली लढाई करत असतो. पण मी आत्ता सांगितलं तशी ही माझी लढाई या सरकारच्या शेतकरी विरोधात जी धोरणं आहेत, तरुण मित्रांच्या हाताला काम नाही. अनेक माझ्या मतदारसंघात स्वतःच्या पिण्याच्या आणि शेतीचे प्रश्न आज 10-20 वर्ष झाले सुटायला तयार नाही. साधी MSCBची ज्याला आम्ही DP म्हणतो, ती DP बदलून घ्यायला सुद्धा 15 दिवस महिनाभर जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना जर न्याय मिळत नसेल तर त्यांच्या न्याय हक्कासाठीच आपण लढलं पाहिजे, ही भूमिका घेऊन मी लढत राहिलेलो आहे. आणि म्हणून कोणाचं आव्हान मी मानत नाही. आव्हान हे ज्यांनी प्रश्न सोडवलेले नाही त्यांना बाजूला हटवलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जो खरंच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन, सामान्यांचे प्रश्न घेऊन त्यासाठी न्यायभूमिका घेईल, ज्या विचारधारेला राज्यात आणलं पाहिजे आणि त्याच विचारधारेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे गेली 2-2.5 वर्ष प्रयत्न चालले. काल याच अनुषंगानं लोकसभेला देखील महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. यातून लोकांच्या मनाचा खोल समजलेला आहे. मी 2024ला कालच महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रथम यादी प्रसिद्ध केली आणि त्याच्यात शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मला जाहीर करण्यात आली. आपल्या माध्यमातून पक्षाला धन्यवादही दिली. तसं मी 3 विधानसभा निवडणूक लढलेलो आहे आणि प्रत्येक निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेला आहे. मागील 3 निवडणुकीचा अनुभव घेतल्यानंतर ज्या त्रुटी, ज्या उणिवा आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत आणि म्हणून गेली 3-4 वर्ष मी अथकपणानं परिश्रम घेतो आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवरती मी पोचलेला. शेकडो कुटुंबामध्ये प्रत्यक्षात गेलो आहे. त्यांच्या सुखात, दुःखात, त्यांच्या अडीअडचणी प्रसंग सोडविण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिलो. आज महाराष्ट्र प्रदेशामध्ये गेली 10 वर्ष शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, सुशिक्षित, बेकार, शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी, विजेचे प्रश्न, या सगळ्या बाबतीमध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ते प्रत्यक्षात मी फील्डवरती काम करत असताना लोकांच्या बोलण्यातनं जाणवत आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तोडीफोडीचं राजकारण जे घडलं त्याचाही प्रचंड असंतोष लोकांच्या मनात आहे. आणि या निवडणुकीमध्ये एक अंडर करंट या सरकारच्या विरोधात आहे. आज मी गेले 4 वर्ष अथक परिश्रम करत असताना माझ्यासोबत अनेक नव्यानं माणसं जोडली गेलेत. अनेक तरुण सहकारी मला नव्यानं माझ्यासोबत आलेले आहेत आणि निश्चितपणानं यावेळेस हा विजय पक्षाचा, माझ्या सहकाऱ्यांचा होणार हा आत्मविश्वास सगळ्यांच्या मनात आहे. साहजिक आहे, निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने नियोजन करून निवडणूक करावी लागते त्या सज्जतेला आम्ही सगळे तयार आहोत.